सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण BA भाग 1 सेमिस्टर 1 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 1 मधील सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। आर्थिक विश्लेषणाच्या मुख्य 2 पद्धती आपल्याला दिसून येतात। पहिलं म्हणजे सूक्ष्म विश्लेषण आणि दुसरं म्हणजे स्थूल विश्लेषण। तर सूक्ष्म आणि स्थूल या शब्दाचा सर्वप्रथम अर्थशास्त्रामध्ये वापर 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठाचे विद्वान प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी केला होता आणि त्यानंतर सर्व अर्थशास्त्रज्ञांनी या शब्दाचा स्वीकार केलेला आहे। अर्थव्यवस्थेच्या एका घटकाचे किंवा अंगाचे निरीक्षण करून निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीला आपण सूक्ष्म विश्लेषण असे म्हणतो आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकाच वेळी व्यापक रीतीने अभ्यास करून निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीला स्थूल विश्लेषण असे म्हणतो। दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास जंगलातील एका झाडाचा अभ्यास हे सूक्ष्म विश्लेषण आहे, तर संपूर्ण जंगलाचा अभ्यास करणे हे स्थूल विश्लेषण आहे। तर आता आपण अर्थशास्त्रीय अभ्यासाच्या जे 2 भागात विभाजन केलेले आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, त्याकडे वळूया। तर सर्वप्रथम आपण सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण त्याची व्याख्या पाहू। तर प्राध्यापक KE बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे। सूक्ष्म अर्थशास्त्र ही आर्थिक विश्लेषणाची अशी शाखा आहे की ज्यात व्यक्तिगत एककाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केला जातो, मग ती एक व्यक्ती, एक कुटुंब किंवा एक विशिष्ट पिढी असो। हा एक विशिष्ट एककाचा अभ्यास असून सर्व एकका मिळून बनलेल्या समूहाचा नाही। तर अशी व्याख्या ही प्राध्यापक KE बोल्डिंग यांनी दिलेली आहे। त्यानंतर आपण पाहूया सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये। तर पहिले वैशिष्ट्य आहे विशिष्ट एककाचाच अभ्यास। तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट पिढी असं अभ्यास यामध्ये केला जातो। दुसरं वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेचा सूक्ष्म अभ्यास। तर यात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास न करता एका घटकाचा, एका विशिष्ट वस्तूकरिता किंवा एका व्यक्तीच्या मागणीचा अशा प्रकारे अभ्यास यात केला जातो। तिसरं वैशिष्ट्य आहे एककाच्या अभ्यासावरून समूह संतुलनाचा अभ्यास। तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये व्यक्तिगत आर्थिक एककाच्या संतुलनाचा अभ्यास केला जात असतो। उदाहरणार्थ सांगायचे झाल्यास एक उपभोक्ता आपल्या मर्यादित उत्पन्नाहून महत्तम समाधान प्राप्त करण्याकरता कशा प्रकारे संतुलन साधतो किंवा एक पिढी महत्तम नफा मिळवण्याकरता कशा प्रकारे संतुलन साधते इत्यादी प्रश्नाचा अभ्यास आपण यात करतो। चौथं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत हा मुख्य अभ्यासाचा विषय आहे। तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा मुख्य विषय म्हणजे किंमत सिद्धांत आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विविध वस्तू, उत्पादन घटकाच्या किमती कशा प्रकारे निश्चित होतात याचा अभ्यास यात केला जातो। पाचवं वैशिष्ट्य आहे मागणी पुरवठ्याचे विश्लेषण। तर मागणी पुरवठ्याचा जो सिद्धांत आहे तो आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये शिकत असतो आणि त्यानुसार एका व्यक्तीची मागणी आणि एका पिढीचा पुरवठा आपण अभ्यासत असतो। 6वं वैशिष्ट्य आहे कल्याणकारी अर्थशास्त्र ही महत्त्वाची एक शाखा म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात गणली जाते। 7वं वैशिष्ट्य आहे पूर्ण स्पर्धा, पूर्ण रोजगार आणि मुक्त बाजाराचे जे गृहीत आहे ते गृहीत ह्या सूक्ष्म अर्थशास्त्रात घेतले जाते। आणि 8वं शेवटचं वैशिष्ट्य आहे विशिष्ट परिस्थितीवर आधारित। तर
सूक्ष्म अर्थशास्त्रातील किंमत सिद्धांत, मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम हे सर्व जे नियम आहेत ते विशिष्ट परिस्थितीमध्येच खरे ठरतात आणि म्हणून विशिष्ट परिस्थितीचा आधार यात घेतला जातो. त्यानंतर आपण पाहूया सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. तर मुख्यतः 4 व्याप्तीचे मुद्दे आपल्याला दिसून येतात. पहिलं म्हणजे उपभोग. तर या विभागात सूक्ष्म विश्लेषण पद्धतीने आभासी उपयोगितेचा नियम, संतोषाधिक्य, समसीमांत उपयोगिता नियम इत्यादीचा अभ्यास केला जातो. व्याप्तीचा दुसरा मुद्दा आहे उत्पादन. यात सूक्ष्म विश्लेषण पद्धतीने विशिष्ट उद्योगातील उत्पादन परिमाण, उत्पादन खर्च व उत्पादन खर्चात घडून येणारे बदल यांचा अभ्यास केला जातो. तिसरं व्याप्तीचा मुद्दा आहे विनिमय. यात विशिष्ट वस्तूची किंवा सेवेची किंमत निरनिराळ्या परिस्थितीत कशी निश्चित होते याचे सूक्ष्म विश्लेषण पद्धतीने यात आपण अध्ययन करतो. आणि शेवटचा व्याप्तीचा मुद्दा आहे तो आहे वितरण. तर उत्पादन क्रियेत भाग घेणाऱ्या साधनांना द्यावा लागणारा मोबदला, उदाहरणार्थ खंड, मजुरी, व्याज, नफा हा कसा निश्चित केला जातो याचे सूक्ष्म विश्लेषण यात केले जाते. त्यानंतर आपण पाहूया सूक्ष्म अर्थशास्त्राचे गुण, महत्त्व किंवा उपयोग. तर पहिला मुद्दा आहे विशिष्ट घटकांच्या अभ्यासाकरता सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त ठरते. यामध्ये विशिष्ट उद्योग असो, पेढी असो त्याचा आपण अभ्यास करत असतो. दुसरा मुद्दा आहे आर्थिक प्रश्न समजण्यास मदत होते. अनेक व्यक्ती मिळून समाज बनतो, तसेच अनेक कारखाने मिळून उद्योग बनतो. तर देशापुढे अनेक आर्थिक प्रश्न निर्माण होतात, तेव्हा ते समजून घेण्याकरता प्रातिनिधिक घटकाचा अभ्यास करावा लागतो. आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे आहे विशिष्ट व्यक्ती, उद्योगाचा आपण प्रातिनिधिक घटक म्हणून सखोल अभ्यास करतो. त्यामुळे आपल्याला त्या समस्येची सखोल माहिती मिळत असते. तिसरा मुद्दा आहे विशिष्ट प्रश्नाची उत्तरे शोधण्यास आपल्याला मदत होते. तर अर्थशास्त्राच्या प्रत्येक विभागात काही प्रश्न निर्माण होतात, जसे की उपभोक्ता आपले संतुलन कसे साधतो, वस्तूची किंमत कशी ठरते. तर या प्रश्नाची उत्तरे आपल्याला ह्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मिळतात. त्यानंतरचा मुद्दा आहे योग्य निर्णय घेण्याकरता मदत. तर दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तीला किंवा संस्थेला किंवा उद्योगाला जे अनेक निर्णय घ्यावे लागतात, हे निर्णय योग्य आणि अचूक असायला हवे आणि ते अचूक निर्णय घेण्याकरता म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत होत असते. पाचवा जो गुण आहे तो आहे घटनेमागील कार्यकारण संबंध स्पष्ट करण्याकरता उपयुक्त. तर डॉक्टर मार्शल काय म्हणतात या बाबतीत की कोणत्याही घटनेमागील कार्यकारण संबंध स्पष्ट करण्याकरता सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. कारण कार्यकारण संबंध स्पष्ट करताना ज्या घटकांचे परिमाण लक्षात घ्यावे लागतात त्यांची संख्या इतकी मोठी असते की त्या सर्वांचा एकाच वेळी विचार करणे सोयीचे नसते. त्यामुळे बाकीचे घटक निष्क्रिय आहेत असे समजून त्यातून एकाच घटकाचे परिमाण विचारात घेणे आवश्यक ठरते. या पद्धतीने प्रश्नाचे संपूर्ण उत्तर एकदम प्राप्त होत नसले तरी अनेक आंशिक उत्तरे आपल्याला प्राप्त होतात व ती मुख्य प्रश्नाची उत्तरे शोधण्याकरता जी आहे उपयुक्त ठरतात. तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे दोष आपण पाहूया. पहिलं दोष आहे सार्वत्रिक स्वरूप समजण्यास अयोग्य. तर या पद्धतीमध्ये एक व्यक्ती, एक संस्था, एक उद्योग याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे संपूर्ण देशाचा किंवा देश पातळीवर विचार यात होत नाही. दुसरं आहे अयोग्य निष्कर्ष. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात एका व्यक्तीचा आपण अभ्यास करत असल्यामुळे एका व्यक्तीच्या बाबतीत काढलेले निष्कर्ष संपूर्ण समाजाला आपण लागू करू शकत नाही. त्यामुळे ते निष्कर्ष अयोग्य ठरण्याची शक्यता असते. तिसरं दोष आहे अवास्तविक गृहीत परिस्थिती. तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या पद्धतीने आर्थिक विश्लेषण करताना काही ठराविक बाबी आपण गृहीत धरत असतो. ती गृहीत परिस्थिती जर बदलली तर निष्कर्ष चुकण्याची शक्यता असते आणि म्हणून हे जे गृहीत इथं घेतलेले आहेत पूर्ण स्पर्धेचे गृहीत प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाही, परंतु आपण ते घेत असतो आणि म्हणूनच अवास्तविक गृहीतावर आधारित
सूक्ष्म अर्थशास्त्र आहे असं बरेच अर्थशास्त्रज्ञ यावर दोष किंवा टिप्पणी करतात. आणि शेवटचं याचा दोष आहे मर्यादित उपयुक्तता. तर उपभोग, उत्पादन, विनिमय, वितरण या चारही विभागात सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असला तरी सार्वजनिक आयव्यय, अधिकोष, मौद्रिक धोरण, प्रशुल्क विषयक धोरण यासारख्या महत्त्वपूर्ण विषयाचा अभ्यास यात होत नाही. त्यामुळे हा जो विषय आहे हा मर्यादित ठरतो. तर अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र आपण अभ्यासले. यानंतर आपण पाहूया स्थूल अर्थशास्त्र. तर साधारणतः 1930च्या जागतिक मंदीनंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची लोकप्रियता जी आहे ती झपाट्याने घसरू लागली होती. कारण या काळात जागतिक मंदीची झळ सर्व जगाला पोहोचली होती आणि मग त्यामुळेच सूक्ष्म अर्थशास्त्राला ओहोटी लागली आणि स्थूल अर्थशास्त्राची लोकप्रियता याच काळात भरभराटीला येऊ लागली. तर सर्वप्रथम आपण प्राध्यापक के बोल्डिंग यांनी दिलेली स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहू. तर स्थूल अर्थशास्त्र हा अर्थशास्त्र विषयाचा असा भाग आहे ज्यामध्ये विशिष्ट बाबीचा अभ्यास न करता अर्थव्यवस्थेतील मुख्य समूहांचा व सरासरीचा अभ्यास केला जातो. या समूहाची व्याख्या केली जाते व नंतर त्यामधील परस्पर संबंध तपासून पाहिले जातात. त्यानंतर आपण पाहूया स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास यात केला जातो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेशी निगडीत समुच्चयाचा संबंध यात येतो. तिसरं वैशिष्ट्य आहे घटकांच्या परस्पर संबंधाचे विश्लेषण जे आहे यामध्ये केले जाते. उदाहरणार्थ एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग या घटकाचा जो परस्पर संबंध असतो त्याच्या इथं विश्लेषण केले जाते. चौथं वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटकांच्या निर्धारणाचे विश्लेषण. तर अर्थव्यवस्थेत जे प्रमुख घटक असतात त्या घटकाचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रात करण्यात येते. उदाहरणार्थ एकूण उत्पादन, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उत्पन्न वगैरे वगैरे. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीचे विश्लेषण. तर स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीचे विश्लेषण करण्यात येते. कोणत्याही अर्थव्यवस्थेत विविध घटक असतात. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेची विशिष्ट अशा प्रकारची कार्यप्रणाली असते आणि ही कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी आपणास स्थूल अर्थशास्त्राची आवश्यकता पडत असते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे धोरणांची निश्चिती. तर अर्थव्यवस्थेतील एकूण रोजगाराच्या स्थितीमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी निश्चित धोरण आखणे महत्त्वाचे असते. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मौद्रिक, राजकोषीय, व्याज धोरण विषयक विश्लेषण जे आहे ते स्थूल अर्थशास्त्रात केले जाते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे सूक्ष्म अर्थशास्त्रास पूरक. तर स्थूल अर्थशास्त्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सूक्ष्म अर्थशास्त्रास पूरक असे समजले जाते. आणि शेवटचं याचं वैशिष्ट्य आहे गृहीतांचा आधार नाही. तर स्थूल अर्थशास्त्रात इतर परिस्थिती कायम असते अशा प्रकारची गृहीत परिस्थिती यात घेतली जात नाही. म्हणजे कोणत्याही गृहीताचा आधार यात घेतला जात नाही. यानंतर आपण पाहूया स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे. तर व्याप्तीचे 4 मुद्दे आपण विचारात घेऊ. पहिला मुद्दा आहे उत्पन्न, उत्पादन व रोजगारी सिद्धांत. तर यामध्ये उपभोग प्रवृत्ती सिद्धांत, गुंतवणूक प्रवृत्ती सिद्धांत आणि व्यापार चक्राच्या सिद्धांताचा आपण अभ्यास करत असतो. व्याप्तीचा दुसरा मुद्दा आहे सामान्य मूल्यस्तराचा सिद्धांत. यात स्फीती, अस्फीती, संस्फीती, विस्फीती इत्यादीचा आपण अभ्यास करत असतो. व्याप्तीचा तिसरा मुद्दा आहे आर्थिक विकासाचे सिद्धांत. यामध्ये विकसित व विकसनशील देशाचा प्रश्न, त्यावरील उपाय, उत्पन्न व रोजगार याबाबतचे विवेचन यात करण्यात येते. आणि शेवटचा व्याप्तीचा मुद्दा आहे समष्टी वितरण सिद्धांत. तर यात उत्पादनाच्या घटकांना मिळणाऱ्या एकूण हिस्स्याचा आणि त्यांच्या पारस्परिक संबंधाचा यात अभ्यास केला जातो. त्यानंतर आपण पाहूया स्थूल अर्थशास्त्राचे गुण कोणते आहेत. पहिलं गुण आहे वास्तविक गृहीत परिस्थिती.
तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणतीही अवास्तविक गृहीत परिस्थिती आपण धरत नाही आणि त्यामुळे वास्तविक परिस्थितीवरच आपण निष्कर्ष काढत असतो. त्यामुळे निष्कर्ष हे अचूक आणि वास्तविक असतात. दुसरं गुण आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे स्वरूप आपल्याला यावरनं समजत असते. त्यानंतर सरकारला धोरण ठरवण्याकरता जे आर्थिक धोरण असतात, खर्चाबाबतचे, बचतीबाबतचे, उपभोगाबाबतचे, राष्ट्रीय उत्पन्नाबाबतचे, हे धोरण ठरवण्यास सरकारला मदत होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेच्या सामूहिक संचालनाकरिता उपयुक्त. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण उपभोग, एकूण बचत, एकूण रोजगार इत्यादी बाबींचा सामूहिक रीतीने अभ्यास होतो. त्यामुळे सामूहिक संचालनाकरता हे उपयुक्त ठरते. आणि शेवटचा मुद्दा आहे राष्ट्रीय प्रश्न सोडविण्यास मदत. तर प्रत्येक देशासमोर काही मूलभूत प्रश्न असतात, ते सोडवण्यासाठी त्या देशाला सतत प्रयत्न करावे लागत असते. उदाहरणार्थ घेऊया की बेकारी दूर करण्यासाठी रोजगारीच्या संधी निर्माण करणे, लोकांचे राहणीमान वाढवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करणे, तेजी मंदीसारख्या व्यापार चक्रापासून देशाचे रक्षण करणे, तर इत्यादी प्रश्न सोडवण्याकरता जे आहे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची मदत होत असते. त्यानंतर आपण पाहूया स्थूल अर्थशास्त्राचे दोष किंवा मर्यादा. तर याचा पहिला दोष आहे की समूहाच्या रचनेकडे दुर्लक्ष केलेले आहे. स्थूल अर्थशास्त्रात समूहाचा विचार केला जातो, परंतु समूहाच्या रचनेकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आपणास दिसून येते. त्यानंतरची मर्यादा आहे किंवा दोष आहे सामूहिक प्रवृत्तीचा सर्वत्र सारखा प्रभाव पडत नाही. म्हणजे समाजातील विभिन्न वर्गाचे हितसंबंध परस्पराहून भिन्न असतात, तसेच परस्पराच्या विरुद्धही असतात. उदाहरणार्थ की वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यास त्यामुळे उत्पादक व्यापाऱ्यांना लाभ होईल, परंतु उपभोक्त्याचे मात्र नुकसान होत असते. म्हणजे सामूहिक प्रवृत्तीचा सर्वत्र सारखा प्रभाव पडत नाही. तिसरी मर्यादा आहे सर्व एककांना सारखे महत्त्व नसते. म्हणजेच प्रत्येक समूहामध्ये अनेक एकक असतात, या सर्व एककांना सारखे महत्त्व नसते. काही एककांना जास्त महत्त्व असते तर काहींना कमी महत्त्व दिले जाते. आणि शेवटची मर्यादा आहे दुर्बल वर्गावर अन्याय. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जात नाही, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा यात अभ्यास केला जातो. परंतु राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली म्हणजे देशातील सर्वच नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होते असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे दुर्बल वर्गाकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांचे सतत शोषण होत असते, अशी एक टीका केलेली आपणास दिसून येते. तर अशा प्रकारे आपण यामध्ये सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र, त्यांची व्याख्या, त्यांची व्याप्तीचे मुद्दे, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांचे मर्यादा काय आहेत आणि त्यांचे गुण काय आहेत, याचा संपूर्ण अभ्यास आपण इथं केलेला आहे. धन्यवाद.